रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान हा अपघात घडला। यानंतर साधारण 15व्या मिनिटाला अग्निशमन दलाचे कर्मचारी इथे पोहोचले। त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण या बसची डिझेलची टाकीच फुटली होती। सगळं डिझेल बाहेर आलं, त्यामुळे बसने क्षणार्धात पेट घेतला आणि या डिझेलच्यामुळे आग सगळीकडे अत्यंत वेगाने पसरली आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाने आटोकाट प्रयत्न करून सुद्धा त्यांना आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढता आलं नाही। अपघात झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटात जे सुखरूपपणे लोक बाहेर पडले तेवढेच काही जण वाचले, बाकी आतमध्ये अडकलेले कोणीही वाचू शकले नाहीत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, त्यांच्यासोबत अन्य काही मंत्री आणि काही मान्यवर आहेत की जे प्रत्यक्ष अपघाताच्या स्थळाची पाहणी करताना आपल्याला दिसतात। हा अपघात कसा झाला याची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, आणि आपण पाहतो की टायर पूर्ण जळून गेलाय। बसचा फक्त सांगाडा आता शिल्लक राहिलेला आहे। बस कुठे धडकली, धडकल्यानंतर ती कशा पद्धतीने पुढे पुढे सरकत गेली याची सगळी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येते। आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। अपघात झाल्यानंतर आज सकाळी साधारण 7:15च्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी दूरध्वनीवरून बातचीत केली आणि मृतांच्या नातेवाईकांना तातडीने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली। तसंच जखमींना सुद्धा शासनाच्या वतीने त्यांच्या उपचारांचा खर्च केला जाईल असं सांगितलं। आपण या बसचा अक्षरशः सांगाडा फक्त शिल्लक आहे। बस आतून बाहेरून पूर्णतः जळून गेली आणि फक्त बसचा सांगाडा तेवढा शिल्लक आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत वरिष्ठ पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना बसचा अपघात कसा झाला, बस कुठे आपटली, कुठून कशा पद्धतीने बस घसरत घसरत पुढे गेली याबद्दल सविस्तर माहिती सांगतायत। आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। काही वेळापूर्वी सगळ्यात आधी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पोहोचले ते गिरीश महाजन, त्यांच्या पाठोपाठ आता अन्यही काही मान्यवर इथे जाऊन पोहोचतायत आणि ते घटनास्थळाची पाहणी करतायत। गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जाऊन सुद्धा जखमींची विचारपूस केली, त्यांच्या काही नातेवाईकांच्या भेटी घेतल्या आणि या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचलेत। ते अपघाताच्या ठिकाणची पाहणी करतायत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून घटनांची माहिती घेत आहेत। अपघात कसा झाला, काय नेमकं कारणीभूत होतं अपघाताला। प्राथमिक एक जो अहवाल आला आहे त्यानुसार टायर फुटलेला नाही असं प्रथमदर्शनी समोर येत आहे। विदर्भ ट्रॅव्हल्सच्या संचालकांचं आणि ड्रायव्हरचंही असं म्हणणं होतं। सुदैवानं या बसचा ड्रायव्हर जिवंत आहे। बसचा क्लीनर सुद्धा या अपघातातून कसा बसा बचावला। पाठीमागच्या बाजूला काही जण थोडेसे जागे होते अर्धवट, त्याच्यातले 6-7 जण कसे बसे बाहेर आले, पण बाकीच्यांना वाचवण्यात काही यश आलं नाही, कारण अवघ्या काही मिनिटात अख्खी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। आणि आता जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना या अपघाताच्या बद्दलची माहिती देताना आपण या दृश्यांमधनं पाहतो आहोत।
हा तोच समृद्धी महामार्ग आहे ज्याचं लोकार्पण होण्याच्या पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याच मार्गावरून प्रवास केला होता। पण गेल्या 3 ते 4 महिन्यात या समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झालेले आहेत। सरळ असलेला रस्ता आणि हा सरळ असलेला मोकळा रस्ताच कदाचित अपघाताचं कारण ठरतो आहे की काय, अशा प्रकारची सुद्धा चर्चा तज्ञ आणि लोकांमध्ये आहे। शासनाच्या वतीनं विविध प्रकारच्या उपाययोजना करायला सुरुवात झाली। टायर, हवा यांची तपासणी मधल्या काही काळात करण्यात येऊ लागली टोल नाक्यावर। त्याच्याकरता स्वतंत्र तपासणी नाके आणि काही तज्ञांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली होती टोल नाक्यांवर। पण अद्यापही अपघातावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही। अनेकदा सरळ आणि मोकळा असलेला रस्ता पाहून वाहन चालक काहीशा अतिवेगानं गाड्या चालवतात आणि कदाचित त्यातून हे अपघात होतात का काय हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। या क्षणाची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। टीव्ही स्क्रीनच्या उजव्या हाताला अपघात घडला त्यावेळची ही दृश्य आहेत, तर टीव्ही स्क्रीनच्या डाव्या हाताला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष घटनास्थळावर पोहोचलेले आहेत, त्याची दृश्य आपण पाहतो आहोत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे घटनास्थळी पोहोचलेत आणि वरिष्ठ उजव्या बाजूला आपण पाहतो ती अपघातानंतर झालेली बसची अत्यंतिक दुरावस्था आणि हाच तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी बसला अपघात झाला होता। त्याच्या सुमारास साधारण 1.5 ते 2च्या दरम्यान हा अपघात झाला। अपघात अवघ्या काही मिनिटात होत्याचं नव्हतं झालं। अपघाताच्या आधी बस जेवणाकरता एका ठिकाणी थांबली होती। तिथून निघाल्यानंतर बसनं पुन्हा एकदा वेगानं प्रवास सुरू केला। तो पुण्याच्या दिशेने संध्याकाळी साधारण 5 वाजताच्या दरम्यान नागपूरहून बस रवाना झाली होती आणि मध्ये वर्धा, अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी, यवतमाळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवाशांना घेत अगदी सुरुवातीला बस जेव्हा नागपूरहून निघाली त्यावेळेला 5 ते 7 प्रवासी या बसमध्ये बसले होते। यवतमाळला ही बस थांबली त्यावेळेला आणखीन 6 प्रवासी या बसमध्ये बसले। साधारण 3 ते 4 लहान मुलांचा यात समावेश आहे। काही कॉलेज विद्यार्थी आहेत। यातल्या 2 दुर्दैवी घटना आपल्या समोर आल्या आहेत। एक मुलगा त्याच्या नोकरीचा तर पहिला दिवस होता, त्याला जॉईन व्हायचं होतं नोकरीवरती, पण त्यापूर्वीच काळानं त्याच्यावर घाला घातला। तर दुसरं बारामतीचं एक कुटुंब आहे गंगावणे म्हणून, त्या या
कुटुंबातल्या मुलाला नागपूरमध्ये शिक्षणासाठी ॲडमिशन मिळाली होती आणि त्याला सोडून बाकी सगळेजण आई वडील आणि त्याची बहिणी पुन्हा पुण्याकडे निघाले होते. बारामतीच्या जवळ समृद्धी महामार्गावर स्टॉप आहे, तिथे उतरून हे घरी परतणार होते, पण त्यांच्यावरही काळानं घाला घातला. आणखीन एका मुलीची कथा, दुर्दैवी कथा समोर आली आहे. यवतमाळची ही मुलगी आहे. तिच्या वडिलांचं साधारण 15 दिवसांपूर्वीच निधन झालं, पण या दुःखावर मात करत या मुलीने शिकण्याचा, पुढे नोकरी करण्याचा निश्चय केला होता. नोकरी करत ही मुलगी शिक्षण घेणार होती. ती पुण्याला जायचं होतं तिला. आपल्या आईची समजूत काढून आपल्या मित्रमैत्रिणींचा आणि नातेवाईकांचा निरोप घेऊन ही मुलगी पुण्याच्या दिशेने निघाली खरी. आता ती साधारण 2-4 महिने कदाचित येणार नाही. त्याच्यामुळे खाऊचा मोठा डबा मोठ्या कौतुकानं आईनं तिच्याबरोबर सोपवला होता, पण कदाचित काळाला ते मान्य नव्हतं. आपले प्रतिनिधी अविनाश आपल्यासोबत जोडले गेलेत. अविनाश, काय आणखीन माहिती आहे? नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ते घटनास्थळाची पाहणी करतायत आणि ज्या पद्धतीनं आता आपण बघू शकतो की ते सर्व अधिकाऱ्यांकडून सर्व विचारपूस करतायत. कशी नेमकी घटना घडली, काय त्या ठिकाणी झालं. ड्रायव्हरकडनं असं वेळ सांगितलं जात आहे की गाडीचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झालाय, मात्र पोलिसांचा असा निष्कर्ष आहे की ड्रायव्हरला डुलकी लागली आणि त्याचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय. आता जर आपण बघितलं तर आपण लाईव्ह दृश्य पाहू शकतो की या ठिकाणी गुलाबराव पाटील आहेत, जे की पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक ज्या आमदार आहेत जळगाव राज्याच्या इथल्या चिखली मतदारसंघाच्या, त्या श्वेता महाले या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. स्थानिक नेते आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एकूणच घटनेचा, संपूर्ण घटनेचा अत्यंत म्हणजे शब्दात वर्णन न करता येणारी ही घटना आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून देखील ते दुःख स्पष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि आपण जर बघितलं तर त्या अधिकाऱ्यांना विचारून आता या ठिकाणाहून निघतील आणि त्यानंतर ज्या ठिकाणी जखमींना भरती करण्यात आलंय किंवा जखमींवरती उपचार चालू आहे त्या ठिकाणी जाऊन रुग्णांची विचारपूस देखील मुख्यमंत्री करणार आहेत. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी शवविच्छेदनासाठी ह्या सर्व डेड बॉडी तिथं पोहोचवण्यात आलेल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी पहिलंच सांगितलंय की ज्यांची ओळख पटली त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात येईल, मात्र ज्यांची ओळख पटली नाही त्यांची DNA टेस्ट करून आपण त्यांची डेड बॉडी त्यांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे त्याही ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही जाण्याची शक्यता आहे. मात्र आता सध्या आपण जर लाईव्ह दृश्य बघितले तर दोघे जणही अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती घेत आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत की आपण नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे, घटनास्थळ पाहण्याच्या नंतर ते काय बोलतात आणि काय सांगतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. मात्र अजूनही त्यांच्यासोबत बोलण्याचं जे आहे ते पाहणीच करतायत आणि आता मुख्यमंत्री प्रतिक्रिया देतील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री बोलतील असं त्यांना सांगितलं जात आहे वेळोवेळी, मात्र आता मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत आहेत आणि मुख्यमंत्री बोलतायत. आपण बघूयात मुख्यमंत्री नेमकं काय सांगतायत घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर. मोठ्या संख्येनं माध्यमांचे प्रतिनिधी, कारण प्रत्येकाला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की अपघात कसा झाला, काय नेमकी कारणं आहेत अपघाताच्या मागची. याकरता काही वेगळी चौकशी समिती नेमली जाते का, किंवा राज्य सरकार समृद्धीवरचे हे वाढते अपघात रोखण्यासाठी काय काय उपाययोजना करतं, हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. सकाळी जेव्हा साधारण 7:15च्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतची दूरध्वनीवरून बातचीत केली होती, त्याही वेळेला त्यांनी म्हटलं होतं की असे अपघात रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. अतिशय मोठी आणि दुर्दैवी कलेक्टर SP आम्ही होतो आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर भीषणता लक्षात येते आपल्या की रात्री 1:30च्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे. खांबही इथेच आहे, खांबाला धडकून डिझेल टँक बस गाडी पुढे घासत जाऊन
लोकांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे. आणि 8 जखमी आहेत. तातडीने आम्ही सकाळीच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना जीव वाचला पाहिजे आणि तशा प्रकारचा कारवाई सुरू झाली. परंतु दुर्दैवाने 25 लोकांना वाचवता आलं नाही. त्यामुळे ही मोठी दुःखद घटना आहे. हो, सगळ्यात पहिलं असं की गावकरी आणि त्यामुळे आणि दोघंही या ठिकाणी या घटनेचा आम्ही घेऊन आलोय. अपघात झाले याच्यामध्ये दुर्दैवाने जास्तीचे अपघात जे आहेत त्याच्यामध्ये मानवी चुकांमुळे, ड्रायव्हरच्या चुकांमुळे झपकी लागते आणि या सगळ्याच दिसत आहेत. परंतु हे अपघात आता बिलकुल असे होऊन चालत नाही आहे आणि सरकारने पूर्णपणे गांभीर्याने हे प्रकरण घेतलेलं आहे आणि यापुढे जे जे काही या ठिकाणी करणं आवश्यक आहे या सगळ्या उपाययोजना आता इथे सगळे प्रत्यक्षदर्शी सांगतात की QRV जे आहे क्विक रिस्पॉन्स व्हेकल ताबडतोब पोहोचली, फायर ब्रिगेड पोहोचली, पोलीस पोहोचले, यंत्रणा सगळी जागेवर पोहोचली. परंतु ते दरवाजे बंद असल्यामुळे त्यांना बाहेर येता आलं नाही. नाहीतर आणखी लोक त्यामुळे भविष्यामध्ये आवश्यक जे जे काय आहे ते या ठिकाणी नक्की केलं जाईल. एवढे अपघात झाले त्याच्यात 99% हे ओव्हर स्पीडचे आहेत. 120 ची स्पीड घालून दिलेली आयडियल आहे, पण त्यापेक्षा जास्त लोक जातात. त्यासाठी वेगळी यंत्रणा किंवा काही करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे ट्रॅव्हल्स असेल, ड्रायव्हर असेल, त्यांच्या पॅसेंजरला सुरक्षित स्थळी त्यांच्या ठिकाणी नेण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे प्रत्येकाने नियमाचं पालन केलं पाहिजे, ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे चाललं पाहिजे. परंतु दुर्दैवाने काही बाबतीमध्ये ते घडताना दिसून येत नाही आणि त्यामुळे ती जी काही यंत्रणा आहे त्यांना कंट्रोल सांगितलं की काही गाड्या ज्या आहेत फिटनेसमुळे शेकडो गाड्या थांबवून त्यांना वापस देखील काम केलं. काउन्सिलिंग सेंटर इथे उभं केलेलं आहे. 1-1, 2-2 तास त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं आणि त्यामुळे थोडी नाराजी प्रवाशांमध्ये, वाहन चालकांमध्ये कधी कधी झेलायला लागते. परंतु ते करतात आपले लोक आणि यापुढे देखील हे कंट्रोल करण्यासाठी लेन कटिंग असेल, ओव्हर स्पीडिंग असेल, यासाठी जे जे काही उपाय जे आहेत हे उपाय नक्कीच या ठिकाणी युद्ध पातळीवर केले आहेत. जे आता अपघात होऊ नये यासाठी जे काही करायचं ये बहुत ही बड़ा हादसा है, दुर्भाग्यपूर्ण हादसा है. इसमें 25 लोगों की मौत हुई है, 8 लोग इसमें घायल हैं. शुरू में सुबह से हम लोग लगातार हमारे अधिकारियों से संपर्क में रहे. पहले उनको कहा कि जो और बाद में जो 25 लोग हैं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघात स्थळाला भेट दिल्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आहेत आणि हा अपघात अतिशय भयावह आहे आणि या सगळ्या पाहणीनंतर या अपघाताची भीषणता जाणवली अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. समृद्धी मार्गावरील अपघात रोखणं हे गरजेचं असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. इसके बाद में ऐसी गलतियां भी ना हो और गलती करने का मौका भी ना मिले ऐसी व्यवस्था निश्चित रूप से की जाए. सरकारने 16 गाड्या आणि पेट्रोलिंग प्रभावी होत नाही.
चौकशी होईल? नाही, आता बघा, आता ते जमलेले लोक आहेत जे प्रत्यक्ष बाजूच्या गावातले, ज्या गाड्या आहेत क्विक रिस्पॉन्स व्हेकल QRV या युद्ध पातळीवर पोहोचल्या, फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्या. दुर्दैवाने त्यांचं डोर लॉक असल्यामुळे त्या सगळ्या लोकांना आपल्याला बाहेर काढता आला नाही, नाहीतर आणखी काही लोक वाचले असते. 8 लोक त्यातून वाचले, परंतु आणखी लोकांना वाचवता आलं असतं, पण आलं नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा भीषण अपघात किती भीषण होता याची कल्पना आली आणि समृद्धी महामार्गावरचे अपघात हे रोखलेच पाहिजेत असं पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केली आहे. महामार्गावरचे अपघात हे मानवी चुकांमुळे होतात असंही त्यांनी स्पष्ट केलंय आणि हा अपघात त्यातल्या त्यात अतिशय भयावह असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं. स्वतः इथे येऊन अपघातस्थळी पाहणी केल्यानंतर या अपघाताची भीषणता जास्त जाणवली असं मुख्यमंत्री म्हणाले. सोबत उपमुख्यमंत्री आणि इतर काही मंत्री सुद्धा अपघाताच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले होते. या अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकली. इथे आल्यानंतर या अपघाताची भीषणता जाणवली. आज मध्यरात्रीनंतर 1:35 दरम्यान झालेला हा अपघात सिंदखेड राजा या ठिकाणी. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साधारण सकाळी 10 वाजता मुंबईहून विशेष विमानानं संभाजीनगर या ठिकाणी पोहोचले आणि छत्रपती संभाजीनगरहून पुढे गाड्यांचा ताफा हा समृद्धी महामार्गानं पुढे गेला बुलढाण्याच्या दिशेनं आणि सिंदखेड राजापर्यंत ज्या ठिकाणी हा अपघात झालेला होता तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचला आणि त्यांनी संपूर्ण अपघाताच्या स्थळाची पाहणी केली. हा भीषण असा अपघात अतिशय भयावह असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. इथे येऊन पाहणी केल्यानंतर या अपघाताची भीषणता जाणवली. समृद्धी महामार्गावरचे अपघात रोखणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. जी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या सगळ्या उपाययोजना केल्या जातील. महामार्गावरचे अपघात हे मानवी चुकांमुळे होतात असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी केलंय. समृद्धी महामार्ग असू दे नाहीतर आणखीन कोणताही महामार्ग, वाहन चालवताना वाहन चालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेमध्ये वाहन चालवताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा हा संपूर्ण ताफा सिंदखेड राजा या ठिकाणी अपघातस्थळी आला आणि त्यांनी पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ज्या ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या त्या केल्या जातील आणि कोणत्याही महामार्गावरती गाडी चालवताना त्या चालकानं सतर्कता बाळगणं गरजेचं आहे, खास करून रात्रीच्या वेळी गाडी चालवताना, कारण हा अपघात देखील रात्रीच्या वेळी गाडी चालवताना झालेला आहे आणि मानवी चुकांमुळे महामार्गावरचे अपघात होतात अशी ही गोष्ट नमूद केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी आले होते. मात्र याच बसचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा अपघात होण्याच्या पूर्वी एक स्टॉप या बसनं घेतलेला होता, त्या ठिकाणचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि त्यानंतर विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस एका ठिकाणी थांबलेली दिसतेय. काही प्रवासी उतरलेत, पुन्हा चढतायत आणि ही बस पुन्हा मार्गस्थ झाली आहे पुण्याच्या दिशेनं. या बस अपघातामध्ये होरपळून 25 जणांचा मृत्यू झालाय. अपघाताचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. ही काही सीसीटीव्ही दृश्य सुद्धा समोर आली आहेत. विदर्भ ट्रॅव्हल्सची हीच ती बस जी पुढे जाऊन अपघातग्रस्त झाली. गाडीचा टायर फुटला असं ड्रायव्हरनं सांगितलंय. मात्र या अपघाताचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय. अपघातात 25 जणांचा बसमध्ये होरपळून मृत्यू झाला. बसचा अपघात हा टायर फुटल्यामुळे झालेला नाही हे तपासातून निष्पन्न झालंय.
त्यामुळे ड्रायव्हरनं जो दावा केलाय टायर फुटल्यामुळे अपघात झाला तो कुठेतरी फोल ठरताना दिसतोय. मात्र केलेल्या तपासामध्ये समोर आलंय आणि त्याच अपघाताचा अहवाल ज्यावेळेला न्यूज 18 लोकमतच्या हाती आला त्यावेळी या बसचा अपघात हा टायर फुटल्यामुळे झालेला नाही हे स्पष्ट झालंय. अमरावती आरटीओचा हा प्राथमिक अहवाल आहे अपघाताचा आणि त्यातून सांगण्यात आलंय की या बसचा अपघात हा टायर फुटल्यामुळे झालेला नाही. बसची धडक ज्या कठड्याला बसली तो कठडा सुद्धा पूर्णपणे तुटलेला दिसतोय आणि ही धडक बसल्यानंतर डिझेल टँकचा ब्लास्ट होऊन मग आग लागली आणि त्यामुळे या बसच्या बाहेर पडणं प्रवाशांना शक्य झालं नाही. जे कोणी 7 ते 8 जण बाहेर पडले ते बचावले. मात्र या बसच्या स्लीपर बस असल्यामुळे मधली जागा सुद्धा अरुंद आहे आणि बस ज्या बाजूला कलंडलेली होती ती दरवाजाची बाजू होती त्यामुळे दरवाजा पूर्णपणे पॅक झाला. काचा फोडून बाहेर पडणं सर्वच प्रवाशांना शक्य झालं नाही आणि त्यांना बाहेर पडायला तितका वेळ सुद्धा मिळाला नाही कारण क्षणार्धात ही संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला दिसतायत दृश्यात आणि त्याचसोबत काही स्थानिक नेते लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, काही मंत्री देखील. सिंदखेड राजा या अपघाताच्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जाऊन पाहणी केली. आज सकाळी 10 वाजताच दोघेही एकत्र विशेष विमानानं छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती पोहोचले आणि तिथून पुढे गाडीनं रस्ता मार्गे सिंदखेड राजा या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या ठिकाणी ते पोहोचले. अमरावती आरटीओकडून या अपघातासंदर्भातला एक अहवाल हाती आलाय जो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. यामध्ये बसचा अपघात हा टायर फुटल्यामुळे झालेला नाही कारण जो तपास केला गेला आणि ड्रायव्हरनं सांगितलेली गोष्ट यामध्ये थोडीशी साशंकता होती आणि म्हणूनच तपास करण्यात आला. तर या बसचा अपघात हा टायर फुटल्यामुळे झालेला नाही हे स्पष्ट झालंय अमरावती आरटीओच्या अहवालातून. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा अपघाताच्या ठिकाणी अपघातस्थळी पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्याचसोबत इतर काही स्थानिक नेते लोकप्रतिनिधी आणि त्याचसोबत सगळा पोलीस बंदोबस्त मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा ज्यावेळी अपघातस्थळी पोहोचला त्यावेळीची ही दृश्य आहेत. छत्रपती संभाजीनगरपर्यंत विशेष विमानानं हे दोघेही एकत्र आले आणि मग तिथून त्यांच्या गाड्यांचा ताफा सिंदखेड राजापर्यंत जाऊन पोहोचला. आज सकाळीच ट्विट करून मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी या अपघातासंदर्भातली माहिती दिलेली होती आणि मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत सुद्धा घोषित केली होती. आता हळूहळू इतर नातेवाईक सुद्धा तिथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे. अर्थात जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. बसमध्ये होरपळल्यानंतर मृत्युमुखी पडलेले जे मृतदेह होते ते सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेत आणि नागपुरातनं DNA टेस्टसाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि DNA चाचणी केल्यानंतरच या मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे. हा बसचा नुसता सांगडा शिल्लक राहिलाय. अगदी या सांगड्याजवळ जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींची पाहणी केली आणि त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री म्हणालेत की स्वतः तिथे जाऊन पाहणी केल्यानंतर या अपघाताची भीषणता लक्षात आली. मात्र या बसचा अपघात हा टायर फुटल्यामुळे झालेला नाही असा प्राथमिक अहवाल समोर आलाय अमरावती आरटीओकडून. बस अपघातामध्ये होरपळून 25 जणांचा मृत्यू झाला, 8 जण जखमी झालेत. ड्रायव्हर आणि क्लीनर हे या अपघातातून बचावलेले आहेत कारण त्यांना या अपघातानंतर बाहेर पडणं शक्य झालं. मात्र अगदी शेवटपर्यंत स्लीपर कोचवरती झोपलेले जे काही प्रवासी होते इतर त्यांना मात्र बाहेर पडता आलं नाही वेळेत आणि त्यामुळेच या बसमध्ये अडकूनच त्यांचा होरपळून मृत्यू झालाय. यामध्ये काही तरुण तरुणी सुद्धा होते, 3 लहान मुलांचा देखील समावेश होता. आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी नागपूरहून, वर्ध्याहून किंवा यवतमाळहून पुण्याकडे किंवा छत्रपती संभाजीनगरकडे निघालेले हे प्रवासी या बसमध्ये बसले होते. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती आणि या अपघाताच्या ठिकाणी फक्त या सगळ्या खुणा दिसतायत या प्रवाशांच्या. कुठे चपलांचा खच पडलाय, कुठे त्यांचे कपडे, कुठे सामान, कुठे त्यांच्या वस्तू तिथे जळून अगदी मोबाईल सकट बऱ्याचशा वस्तू जळून खाक झालेल्या अपघाताच्या ठिकाणी पडलेल्या दिसतायत आणि त्यांचे मृतदेह सुद्धा अक्षरशः पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत होते आणि ते आता
दवाखान्यामध्ये नेण्यात आलेत, कारण आता प्रशासनासमोर एक मोठं आव्हान आहे या प्रत्येकाची ओळख पटवण्याचं. कारण हे मृतदेह त्या परिस्थितीत नाही आहेत त्यांची ओळख पटवण्याच्या, आणि आता DNA चाचणी हाच एकमेव मार्ग आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. डावीकडची दृश्य आपण पाहतोय. ही बस सिंदखेड राजा या अपघाताच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याच्या आधी एक छोटा हॉल्ट घेतला होता, स्टॉप घेतला होता या बसनं. त्यावेळी या बसमधले काही प्रवासी उतरले होते खाली. रात्रीची वेळ आपल्याला दिसून येते. पुन्हा या बसमध्ये बसलेत. विदर्भ ट्रॅव्हल्स असं लिहिलेली बस स्पष्टपणे CCTV फुटेजमध्ये दिसतेय. आणि त्यानंतर पुढे जाऊन याच बसचा हा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 25 जणांना हकनाक आपला जीव गमवावा लागलाय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचसोबत देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांनी सुद्धा ट्विट करून आपल्या सहवेदना मृतांच्या नातेवाईकांप्रती व्यक्त केल्या आहेत. आणि या अपघाताचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती येताच एक गोष्ट कळली आहे, ती म्हणजे या बसचा अपघात हा टायर फुटल्यामुळे झालेला नाही. कारण अपघातानंतर ज्या वेळेला ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी बसचा टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचं सांगितलं होतं. मात्र शक्यता वर्तवली जात होती की बस ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळेच डिवायडरवरती जाऊन ही बस आदळली आणि ही धडक इतकी जबरदस्त होती की डिझेल टँकचा ब्लास्ट झाला आणि त्यातूनच ठिणगी पडून ही बस पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि आग लागली. या आगीमध्ये होरपळून आतमध्ये असलेल्या 25 जणांचा मृत्यू झालाय. 8 जण फक्त या बसमधून सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झालेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे अपघातस्थळी पोहोचलेत. त्याचसोबत काही स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, पालकमंत्री आहेत आणि या सगळ्यांनी मिळून घटनास्थळाची पाहणी केली आहे. आणि यापुढे कोणत्याही महामार्गावरती अपघात घडणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. ही दृश्य आपण पाहतोय. अपघात ज्या ठिकाणी झाला तिथून या बसचा सांगाडा रस्त्यावरून आता बाजूला करण्यात आलेला आहे. या बसची अवस्था पाहूनच आपल्याला कळेल की किती भीषण हा अपघात आणि त्यानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली ही बस. एकूण एक वस्तू त्यातली जळून खाक झाली आणि फक्त लोखंडाचा सांगाडा तेवढा शिल्लक राहिलेला आहे. या बसमधून जे कोणी 33 जण प्रवास करत होते त्यापैकी फक्त 8 जण बचावलेले आहेत, जे या अपघातानंतर आग लागण्याच्या आत खिडकीच्या काचा फोडून या बसमधून बाहेर उड्या मारण्यात यशस्वी झालेत. काही प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा याबद्दलची माहिती दिली किंवा जे 2 तरुण या बसमध्ये प्रवास करत होते आणि त्यानंतर ते बाहेर पडले सुखरूप, त्यांनी सुद्धा माहिती दिली. बसमधून बाहेर पडताच कुणाला काही मदत करायच्या आत ही बस पूर्णपणे जळून खाक झालेली होती अशी माहिती त्या 2 तरुणांनी दिली, जे या बसमधून प्रवास करत होते आणि ते खिडकीची काच फोडून बाहेर पडले.